विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 मधील समरूपता या प्रकरणातील सराव संच 1.4 मधील उदाहरण 6 पाहणार आहोत। उदाहरणात काय दिले आपल्याला? त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत। आता ही दिलेली अट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे। समभुज त्रिकोण आहेत ही अट महत्त्वाची का म्हणतोय? कारण त्रिकोणांचे फक्त नावं दिलेली आहेत आणि हे त्रिकोण समरूप आहेत असं कुठेही पक्षात म्हटलेलं नाही। अगोदरच्या सगळ्या गणितांमध्ये बघितलं तर त्रिकोणांचे जे दोन जोड्या दिलेल्या आहेत त्या त्रिकोणाच्या दोन जोड्या समरूप आहेत हे अगोदरच पक्षात सांगितले, पण इथं तसा उल्लेख केला नाही। पण एक अट दिली आहे, त्रिकोण समभुज त्रिकोण आहेत। पुढे म्हटलंय त्रिकोण ABCच्या क्षेत्रफळास त्रिकोण DEFचं क्षेत्रफळ बरोबर 1:2 असून AB बरोबर 4 तर DE ची लांबी काढा। आणि मग आपल्या हे लक्षात आलं पाहिजे किंवा हा गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजे कोणता? समभुज त्रिकोण हे समरूप त्रिकोण असतात। समभुज त्रिकोण हे समरूप त्रिकोण असतात। आता बघा समरूप कसे असतात तर आपल्याला माहिती आहे समभुज त्रिकोणाला समकोण त्रिकोण पण म्हणतात। जसं त्याच्या तिन्ही बाजू एकरूप असतात तसे त्याचे तिन्ही कोण कसे असतात? एकरूप असतात आणि तिन्ही कोण एकरूप असतात म्हणून प्रत्येक कोणाचं माप त्याच्या प्रत्येक कोणाचं माप 60 अंश असतं। आणि मग त्रिकोण ABCचा पण प्रत्येक कोण 60 अंश मापाचा, त्रिकोण DEFचा पण प्रत्येक कोण 60 अंश मापाचा। आणि पहिल्या त्रिकोणाचे 3 कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोणांशी एकरूप असतील तर को कसोटीनुसार ते त्रिकोण समरूप असतात। मग ते 3 वेळा को म्हणा किंवा त्यालाच 2 वेळा को म्हटलं तरी सुद्धा ते बरोबर आहे। म्हणून आपण हे विधान लिहिले, हा गुणधर्म लिहिलाय, समभुज त्रिकोण हे समरूप त्रिकोण असतात। वाटल्यास इथं खाली म्हणायचंय त्रिकोण ABC म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF आणि वाटल्यास त्याच्या कसोटीचा जर तुम्हाला उल्लेख करायचा आहे तर 2 वेळा को किंवा 3 वेळा को कसोटी म्हणायचंय। चांगलं लक्षात ठेवा, समभुज त्रिकोण हे समरूप त्रिकोण असतात। आणि मग पुढं आता त्रिकोण समरूप झाले, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलंय म्हणून गुणधर्म वापरायचा आहे समरूप त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार म्हणायचं। समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार। आणि मग आता सूत्र लिहायचं, त्याचं सूत्र काय तयार होईल ते बघायचं। अंशाला येणार त्रिकोण ABC च क्षेत्रफळ, छेदाला येणार त्रिकोण DEF च क्षेत्रफळ बरोबर। आणि गुणधर्म आपल्याला सांगतो समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतकं असतं। आणि मग गणितात दिलेल्या ज्या भुजा आहेत त्या आहेत AB आणि DE। आणि मग AB आणि DE जर आपण इथं बघितलं तर आहेत एकमेकाला संगत, म्हणून AB चा वर्ग छेद DE चा वर्ग असं आपल्याला सूत्र तयार करता येईल। ABC छेद DEF गुणोत्तर आपल्याला दिले पक्षात 1:2 म्हणजेच 1/2 बरोबर। AB ची किंमत दिली 4 म्हणून 4 चा वर्ग आणि DE ची किंमत आपल्याला दिलेली नाही, ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे म्हणून आपण छेदाला DE वर्ग तसाच लिहितो, त्यात काही बदल न करता। आता अगोदरच्या गणितात आपण काय केलंय? दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून ही पायरी म्हटली, पण आता ती पायरी कधीही करायची ज्यावेळी डाव्या बाजूचा अंशछेद उजव्या बाजूचा अंशछेद हे पूर्ण वर्ग असतील त्यावेळी करायची। इथेही तशी ती केली तर काय बिघडत नाही, पण काय होतं एक 3-4 स्टेप्स मध्ये आपल्याला ते करणीचं चिन्ह सारखं काढावं लागतं। शेवटी कुठेतरी ते आपल्याला काढायचंच आहे वर्गमूळ, पण आताच ते न करता काय करायचं, फक्त आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं, तिरका गुणाकार करायचा आहे। 1
गुणिले डी चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग किती येतो 16 गुणिले 2. बघा तिरक्या गुणाकारात 1 गुणिले डी चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग येतो 16. 16 गुणिले 2. 1 गुणिले डी वर्ग येणार आहे डी वर्ग, कारण 1 न कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते आणि हा गुणाकार येतो 16 दुने 32. डी वर्ग बरोबर 16 दुने 32. आता जर म्हटलं आपण दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून, आणि आता दोन्ही बाजूंचं जर वर्गमूळ काढलं तर डी वर्गाचं वर्गमूळ होणार आहे डी. 32 ही पूर्ण वर्ग संख्या नसल्यामुळं किंवा 32 हा कोणाचाही वर्ग नसल्यामुळे तो करणी चिन्हात 32 येणार. आता पुढच्या पायरीत आपल्याला काय करायचंय 32 चे असे 2 अवयव शोधायचे आहेत ज्यातला एक अवयव ही पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे आणि ते शोधणार आहे आपण किती 16 दुने 32. बरोबर का, हे खूप महत्वाचं आहे. असे अवयव शोधता आले पाहिजेत, पाडेपाठ असतील तर ते होऊन जाईल काम. आणि म्हणून डी बरोबर 16 हा कोणाचा वर्ग आहे तर 4 चा, म्हणून करणीच्या बाहेर 4 आणि करणीमध्ये 2. डी जे माप आपल्याला काढायला सांगितलं होतं, डी ची जी लांबी काढायला सांगितली होती ती डी ची लांबी किती आली आहे 4 करणी 2. बऱ्याच वेळा मुलं आता हे अवयव पाडताना हा पण कदाचित अवयव पाडतात असा 4 गुणिले 8, कारण आपण म्हटले की एक संख्या ही पूर्ण वर्ग संख्येत येत असावी आणि मग ह्या 4 गुणिले 8 अवयव पाडताना 4 हा 2 चा वर्ग आहे म्हणून करणीच्या बाहेर आणि करणीत 8. आता करणीतल्या संख्येचे तिथपर्यंत तुम्हाला अवयव पाडायचे जिथपर्यंत त्याचे अवयव पडणं बंद होत नाही किंवा एखादी पूर्ण वर्ग संख्या येत नाही. म्हणून फायनल उत्तर येण्यासाठी तुम्हाला आणखीन पुढे जावं लागेल 2 करणीत 4 गुणिले 2 आणि 4 चे हे पुन्हा अवयव कसे पडतील, हा अगोदरचा 2 हे 4 बद्दल करणीच्या बाहेर आलेल्या 2 आणि हा 2 आणि मग पुन्हा बे 2 4 आणि करणी 2 म्हणजे उत्तर शेवटी आपलं तिथंच येणार आहे. यानंतर आपण सराव संच 1.4 मधील 7वं गणित पाहणार आहोत. उदाहरण असं आहे, रेख पी क्यू समांतर रेख डी. आकृती जर आपण बघितली तर आकृतीत रेख पी क्यू समांतर रेख डी दिसते आपल्याला. त्रिकोण पी क्यू एफ चं क्षेत्रफळ 20 एकर. त्रिकोण पी क्यू एफ चं क्षेत्रफळ किती आहे, हा जो छोटा त्रिकोण तयार झालाय त्याचं क्षेत्रफळ आहे 20 एकर. पी एफ बरोबर 2 डीपी आणि रिलेशन काय दिले पी एफ बरोबर 2 डीपी. तर चौकोन डी पी क्यू ई हा जो इथे चौकोन तयार झालाय डी पी क्यू ई, या चौकोन डी पी क्यू चं क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा असा प्रश्न आहे. आता कृतीयुक्त प्रश्न आहे हा, त्यामुळं चौकटींच्या स्वरूपातला आहे, त्या चौकटी आपल्याला भरायच्या आहेत. आता गणित सोडवत असताना त्यांनी सुरुवातीला पक्षात दिलेल्याच काही गोष्टी पुन्हा रिपीट केलेल्या आहेत. त्रिकोण पी क्यू एफ चं क्षेत्रफळ 20 एकर इथं जे दिलं होतं आपल्याला तेच इथं म्हटलंय पी क्यू एफ चं क्षेत्रफळ 20 एकर. पी एफ बरोबर 2 डीपी हे पण दिले पक्षात आपल्याला, पी एफ बरोबर 2 डीपी. आणि इथून आता ते गणित सोडवायला सुरुवात होते. डीपी बरोबर एक्स मानू. डीपी ची किंमत त्यांनी किती मानली एक्स मानली आणि डीपी ची किंमत जर एक्स मानली आणि ती किंमत जर इथं आपण भरली पी एफ बरोबर 2 डीपी म्हणजे 2 गुणिले डीपी ची किंमत एक्स केली तर 2 गुणिले एक्स किती येतील 2x, म्हणून पी एफ ची किंमत त्यांनी किती काढली आहे 2x. आता पुढच्या पायरीत डीएफ बरोबर त्रिकोणाची पूर्ण मोठी बाजू घेतली आहे. डीएफ बरोबर आपण जर बघितलं तर 3 बिंदू एक रेषीय आहे, डी डॅश पी डॅश एफ, डी डॅश पी डॅश एफ म्हणजे ह्यांच्या दरम्यानचा हा संबंध आहे. आणि ज्यावेळी असा दरम्यानचा संबंध असतो त्यावेळी काय असतं डी डॅश पी डॅश एफ असेल तर डी पी अधिक पी एफ बरोबर डी एफ, डी पी अधिक पी एफ बरोबर डी एफ. आणि तेच इथं आपल्याला त्या ज्या बॉक्सेस दिले चौकटीत दिले तिथं भरायचंय.
इथं म्हटले डीपी बरोबर डीपी अधिक, म्हणून पहिली चौकट येणार आहे पीएफ. डीपी अधिक पीएफ बरोबर काय येतं डीएफ. पुढच्या पायरीत किमती भरायच्या आहेत. डीपीची किंमत वर मांडली आपण एक्स, परत पीएफ ची किंमत इथंच वर काढली किती 2x, आणि एक्स म्हणजे त्याला सहगुणक नसतो त्यावेळी 1 असतो म्हणून 1x अधिक 2x बरोबर त्यांनी उत्तर काढून दाखवलं पुढे किती 3x बरोबर. याच्या जर पुढची पायरी आपण बघितली तर त्यांनी हे दोन त्रिकोण घेतलेत. त्रिकोण एफ डी ई पूर्ण मोठा त्रिकोण, आणि त्याच्या जोडीला त्रिकोण घेतला दुसरा एफ पी क्यू हा तयार झालेला दुसरा छोटा त्रिकोण. आणि ह्या दोन त्रिकोणांमध्ये गणितात आपल्याला वर एक अट दिली आहे पी क्यू समांतर डी. आणि असं जर असेल तर त्यांनी इथं कंसात म्हटल्याप्रमाणे संगत कोणांच्या दोन जोड्या शोधायच्या आहेत. संगत कोणांच्या दोन जोड्या शोधत असताना पहिला कोण दिला एफ डी ई. पहिला कोण कोणता दिला एफ डी ई. फॉर एक्झाम्पल हा इथला कोण दिलाय एफ डी ई. तर त्याचा संगत बघा बरं का पी क्यू समांतर डी, आणि डीएफ जर छेदिका असली तर त्याचा संगत हा इथं येणार आहे. आणि म्हणून त्या चौकटीत आपल्याला लिहिता येईल एफ पी क्यू. संगत कोण कुठला एफ पी क्यू बरोबर. तसंच दुसरा संगत कोण शोधत असताना कोण एफ ई डी दिलाय त्यांनी. कोण एफ ई डी हा इथं बरोबर खून केलेला एफ ई डी, आणि एफ ई डी चा संगत कोण असणार आहे कोणता एफ क्यू पी. म्हणून इथं आपल्याला भरता येईल कोण एफ क्यू पी. आणि हे दोन संगत कोण मिळाले की पुढचं विधान त्यांनी ऑलरेडी इथं दिलंय आपल्याला मांडून. त्रिकोण एफ डी ई समरूप त्रिकोण एफ पी क्यू, आणि दोन को सापडले, दोन संगत कोण आहेत म्हणून ते म्हणतायत को कसोटीनुसार. आता नेहमीप्रमाणे त्रिकोण समरूप आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्रिकोण समरूप आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतकं असतं. आणि ते जे संगत बाजू येणार आहेत त्या आपल्याला या दोन चौकटीत मांडायच्या आहेत. पण कोणत्या संगत बाजू मांडायच्या आहेत त्यासाठी या पुढे जे दिले पुढची पायरी दिली त्याचा आधार आपल्याला घेता येणार आहे की नक्की ह्या चौकटीत संगत बाजू येणार आहे कोणती. आणि मग त्यासाठी त्यांनी इथं म्हणतायत 3x चा वर्ग म्हणजे 3x किंमत असणारी बाजू ही अंशाला येणार आहे. 3x कोणाची किंमत आहे डीएफ ची, म्हणून अंशाला काय येऊ शकतं डीएफ चा वर्ग. अंशाला डीएफ चा वर्ग छेदाला काय 2x म्हटले 2x चा वर्ग. 2x कोणाची किंमत आहे पीएफ ची, म्हणून छेदाला काय येऊ शकतं पीएफ चा वर्ग. आणि म्हणून डीएफ वर्ग छेद पीएफ वर्ग. डीएफ वर्ग ची किंमत 3x कंसाचा वर्ग, पीएफ ची किंमत 2x त्या कंसाचा वर्ग. आणि हे सोडवल्यानंतर कंसातल्या प्रत्येक पदाचा जर वर्ग केला आपण 3 चा वर्ग 9, x चा वर्ग x वर्ग, 2 चा वर्ग 4, x चा वर्ग x वर्ग, आणि अंशाचा x वर्ग आणि छेदाचा x वर्ग कॅन्सल होतोय. आणि इथं राहताना फक्त काय राहणार आहे 9/4. पुढच्या पायरीत त्यांनी याची जी पुढची पायरी आहे की त्रिकोण एफ डी ई च क्षेत्रफळ. आता छेदाला जो त्रिकोण आहे एफ पी क्यू तो ज्यावेळी ह्या 9/4 च्या बाजूला जाईल म्हणजे डाव्या बाजूचा जो छेदाचा त्रिकोण उजव्या बाजूला जाईल त्यावेळी तो छेद म्हणजे भागिले तो या बाजूला जाऊन गुणिले होईल. आणि म्हणून त्यांनी पुढची पायरी लिहिली 9/4 गुणिले त्रिकोण एफ पी क्यू च क्षेत्रफळ. त्याच्याच पुढे काय करतायत ते 9/4 गुणिले एक बॉक्स देत आहेत आपल्याला चौकट देत आहेत. आणि ह्या चौकटीत आपल्याला एफ पी क्यू ची किंमत भरायची आहे जी आपल्याला पक्षात पी क्यू एफ म्हणजेच तो त्रिकोण इथं एफ पी क्यू जरी आला तरी वर त्याला आपण पी क्यू एफ म्हटले. दोन्ही त्रिकोण सारखेच आहेत आणि ते दिलंय काय 20 एकक. आणि हे जर आपण गणिताच्या नियमानं सोडवलं 4 ने जर ह्याला भाग लावला तर 4×5 20 आणि 9 गुणिले 5 बरोबर किती येतं 45. म्हणून आपल्याला पुढची चौकट मिळेल 45. पुढच्या चौकटीतला अंक किती येईल 45. आता
गणिताचे सुरुवातीला आपल्याला विचारले, गणितात विचारले चौकोन DPQE क्षेत्रफळ काढा. म्हणजे PQ समांतर DE, मूळ जो चौकोन तयार झाला DPQE क्षेत्रफळ काढायचं. हे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, मोठ्या त्रिकोणातून लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा करायचंय. थोडस जर ही आकृती जर आपण बघितली, त्रिकोणांची जर आकृती बघितली तर त्रिकोणांच्या आकृतीत हा जो मोठा त्रिकोण आहे FDE त्याच्या क्षेत्रफळातून हा जो छोटा त्रिकोण आहे FPQ याचं क्षेत्रफळ जर वजा केलं तर आपल्याला त्यांना जो चौकोन पाहिजे त्या चौकोनाचं क्षेत्रफळ मिळतं. आणि म्हणून त्यांनी त्या बॉक्सच्या स्वरूपात जे आपल्याला दिले तेच दिले. काय म्हटलं त्यांनी, FDE मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा FPQ लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आणि मग किमती जर आपण भरल्या, FDE आत्ताच आपण वरच्या इक्वेशन मध्ये त्रिकोण FDE क्षेत्रफळ काढलं, ते किती आले 45. FPQ क्षेत्रफळ आपल्याला पक्षातच दिले, किती दिले 20. आणि ही जर वजाबाकी केली तर आपल्याला मिळणार आहे कोणाचं क्षेत्रफळ, चौकोन DPQE क्षेत्रफळ, जे आपल्याला गणितात सुरुवातीला काढायला सांगितले. बघा, कृतीयुक्त प्रश्नांमध्ये तुम्हाला अगोदरच सूचना केल्याप्रमाणे कृतीयुक्त प्रश्नामध्ये आपल्याला जे उदाहरण आहे, पूर्ण उदाहरण आपल्याला आहे तसं लिहावं लागतं. आणि त्यातल्या ज्या चौकटी आहेत त्या तशाच चौकटी करायच्या आणि त्या चौकटींमध्ये त्या किमती तशाच भरायच्या. चौकटी नाही केल्या तर तुमची उत्तर ग्राह्य धरली जात नाही. आणि फक्त चौकटीच केल्या आणि उदाहरणातल्या इतर गोष्टी नाही लिहिल्या तरी सुद्धा तुमचं उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. त्यामुळं अशी जी उदाहरणं आहेत ती खूप काळजीपूर्वक काय करायचे, सोडवायचे.